नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की किटूच्या टिफिनसाठी मला मेथीचे पराठे बनवायचे होते आणि जेवणाचा थोडासा जो आहे तो गोंधळ झाला होता आणि जेवणाचा समतोल बिघडला होता। तर त्यामुळे मेथीचे पराठे काही मी बनवले नव्हते, पण किट्टूला प्रॉमिस केलं होतं की संध्याकाळी तुला मी मेथीचे पराठे बनवून देणार म्हणून, आणि तेच आपलं जे प्रॉमिस आहे तर ते पूर्ण करण्याची वेळ होती। तर म्हणून मग म्हटलं की आता ना हिला छान असे मेथीचे पराठे बनवून देते। आणि खरं सांगायचं ना तर हे सीजनचे पहिले मेथीचे पराठे आहेत। म्हणजे किती दिवस झाले मेथी निघली आणि हिवाळ्यामध्ये किती किती काय काय रेसिपी आपण बनवतो, पण यावर्षी ना मेथीचे पराठे मी काही बनवलेच नव्हते। तर मध्यंतरी ना सासूबाईंनासुद्धा आठवण आली होती की तू मेथीचे पराठे बनवले नाहीस म्हणून। आणि किट्टूसुद्धा कितीतरी वेळा म्हणाली की मम्मी तू यावर्षी मेथीचे पराठे बनवले नाहीस तर ते बनवून दे म्हणून। तर म्हटलं चला आज ना मस्त छान अशी मेथीचे पराठे बनवून घेऊयात। तर मेथी छान ना मस्त अशी धुवून घेतली, त्याला बारीक बारीक कट करून घेतलं आणि पीठ घेतला। मेथीच्या पराठ्याची रेसिपी माझी अगदी सिंपल असते। तर पिठामध्ये ना बारीक चिरलेली मेथी घातली, त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि थोडीशी धनेपूड घातली आणि थोडं थोडं पाणी टाकून ना मस्त छान असा एक मऊसूद गोळा तयार करून घेतला। त्याच्यासोबत खाण्यासाठी इथे ना टमाटर मिरची भाजून घेतली आणि ते थंड झाले की त्यामध्ये ना थोडेसे लसूण किरल्या आणि सांबार टाकून त्याला ना जाडसर बारीक असं वाटून घेतलं। त्यानंतर गरम तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी केली आणि मस्त छान जाडसर बारीक वाटलेली चटणी फोडणी करून घेतली। त्यानंतर इथे मेथीचे पराठे बनवायला घेतले। तर पराठे बनवताना बघा थोडीशी ना एक चपाती लाटून घेते मी आणि त्याला आतमध्ये पूर्ण तेल लावते आणि बाहेरच्या कळा बंद करत पुन्हा एक अशी ना म्हणजे छोटासा एक गोळा तयार करून घेते आणि ते मग पुन्हा लाटून घेते। म्हणजे हा जो पराठा आहे तर तो छान असा मऊसूद होतो। नाहीतर यामध्ये बघा आपल्याला ना आलू वगैरे मॅश करून टाकावे लागतात उकडलेले, पण मी अगदी असा सिंपलच बनवते आणि खूप छान अगदी असे नरम जे पराठे आहेत तर ते बनवून तयार झालेले आहेत। तर चला असा होता आजचा मिनी ब्लॉग। आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।